महापालिकेत भ्रष्टाचारावरून ठाकरेंची कोंडी करणाऱ्या भाजपाला ठाकरे बंधूंच्या मुलाखतीत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं। आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी आले कुठून? अजित पवारांविरोधात आणलेले बैलगाडीभर पुरावे कुठे गेले? असे प्रश्न राज आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना विचारलेत। राज्यकर्ते राज्यासाठी नव्हे तर ठेकेदारांसाठी काम करत असल्याचा आरोप यात करण्यात आला आहे। भाजपाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? भ्रष्टाचाराच्या आरोपांना ठाकरे बंधूंचं मुलाखतीमध्ये प्रत्युत्तर। आमदार फोडण्यासाठी 2000 कोटी आले कुठून? राज्यकर्ते ठेकेदारांसाठी काम करतायत। अजित पवार यांच्या विरोधातले बैलगाडीभर पुरावे गेले कुठे? हा प्रीती संगम नाहीये, हा भीती संगम आहे। या ठिकाणी महायुतीच्या भीतीमुळे आता हे एकत्रित आलेले आहेत। याच्यामध्ये कुठलीही प्रीती नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। ही युती कार्टूनिस्ट आणि कॅमेरामॅनची नाही आहे, ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे। एक कन्फ्युज्ड आहे आणि दुसरा करप्ट लोकांचा नेता आहे। सगळ्यात मोठा स्कॅम आहे 1,76,000 कोटीचा आहे। परंतु उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे। ठाकरे युतीला प्रत्युत्तर देताना मुंबई महापालिकेच्या प्रचारात भाजपाकडून भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीमध्ये याच भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला राज आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शैलीमध्ये उत्तर दिलंय। ठेकेदारांसाठी राज्य चालवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा सवाल ठाकरे बंधूंनी विचारलाय। अजित पवार यांच्या विरोधात बैलगाडी भरून आणलेले पुरावे गेले कुठे, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं का म्हणे। सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे। आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत। दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत। जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का? त्यांच्या नागरिकांसाठी ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करते। भ्रष्टाचाराच्या गोष्टी तर फडणवीसांनी करूच नाहीत ना। ते बैलगाडी घेऊन गेले होते नाही का अजित पवारांच्या बाबतीत? कालच अजित पवार बोललेत ना। हो, अजित पवारांच्या बाबतीत बैलगाडी घेऊन गेले होते की हे पुरावे आम्ही घेऊन येतोय म्हणून। मग आता म्हणतायत की कोर्टात केस चालू आहे। अरे मग द्या ना ते पुरावे। कसं आहे, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून, या लेवलला आता ते आलेत। तुमच्याकडे काय चालू आहे ते एकदा बघा। मी परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेत म्हटलं नाही, या देशामध्ये कोणी राजकारणामध्ये सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याला क्लीन शीट बनवणारी फॅक्टरी केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। तर एकनाथ शिंदेच्या बंडाची आठवण करून देत आमदारांना फोडण्यासाठी 2000 कोटी आले कुठून, असा सवालही राज ठाकरेंनी विचारलाय। सूट मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देत सुटलेत। साताऱ्यामध्ये एवढी कारवाई झाल्यानंतर निदान ती फॅक्टरी आहे तरी कोणाची हे तर सांगा। तिथे क्लीन चिट दिली ना। तिकडे पण म्हणजे त्यांच्यावरती जे आमच्यावरती आरोप करतायत ते ठीक आहे, तेवढंच त्यांना करता येतं, पण त्यांच्या बुडाशी काय जळतंय ते कधीतरी बघा ना। हे 50 खोके हा विनोदाचा भाग नाही। 50 खोके म्हणजे 50 कोटी रुपये झाले। 50 कोटी 40 आमदार म्हणजे 2000 कोटी रुपये झाले। म्हणजे 40 आमदारांचे 2000 कोटी हे कुठून आले, कसे आले? भ्रष्टाचारातून, घोटाळ्यातून। बरोबर की नाही? म्हणजे बँकेतनं लोन तर थोडं नव्हतं ना घेतलं, त्याच्यामुळे कुठच्या भ्रष्टाचाराबद्दल कोणी काय बोलावं? या आरोपांना भाजपा आणि शिंदे सेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलंय। पथदर्शी, भ्रष्टाचार विरहित गुड गव्हर्नन्सचा पाया हे देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्राबद्दल असलेली कमिटमेंट आहे। आणि ज्यामुळे अडचणीत आले, आता कोणाला किती नोटिसा भ्रष्टाचारासाठी गेल्या आहेत त्या उद्धव ठाकरेंच्या पक्षातल्या आणि राज ठाकरेंच्या पक्षातल्या लोकांबद्दल त्यांनी बघावं। आणि त्यामुळे त्यांनी तर भ्रष्टाचारावर बोलणं या अगोदर आपल्याकडे स्वतःकडे 4 बोटं काय ते बघावीत। आता हे गडे मुर्दे काढण्यात काही अर्थ नाही। पराभव होत असताना अशा वक्तव्य करून काही त्याच्यावर सनसनाटी निर्माण होणार नाही। लोकांनी हे जे तुम्ही जे काही आरोप प्रत्यारोप केले होते त्याला लोकसभेला पण आणि विधानसभेला जास्त करून त्याच्यावर तुम्हाला प्रत्युत्तर दिलेलं आहे। म्हणून तुम्ही आता काही जरी बोललात तरी ते लोकांना ऍक्सेप्ट होणार नाही। भाजपनं पुढे आणलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला ठाकरेंनी प्रत्युत्तर दिल्यानं त्यावर आता चर्चा होईल।
फक्त आता ठाकरे भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करतायत, तर जर म्हणतायत की दुसऱ्याचं बघावं आणि स्वतःचं झाकून ठेवावं, या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा ते छोट्या प्रमाणात चालवत असलेला ठाकरे प्रणित भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आणला तर मुलाखतीत केवळ नव्हे तर निवडणुकीतही रंगत येईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लक्ष करण्याचा ठाकरे बंधू प्रयत्न करताना दिसतायत. आता भाजपा येत्या काळात या मुद्द्यावर अधिक आक्रमकपणे उतरेल असं दिसतंय. मराठी अस्मिता, विकास कामांचं श्रेय, मुंबईकरांचे प्रश्न यावरून आता प्रचाराची दिशा अखेरच्या टप्प्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे सरकताना दिसते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.